नमस्कार मॅम. नमस्ते. मॅम म्हणजे लास्ट मंथ मध्ये तर झालंच होतं बरंच फरक. या मंथ मध्ये पण खूप म्हणजे माझं यावेळेस एवढं डाएट हे नाही केलं मी. पण इंचेस लॉस माझे खूप झाले. माझं आर्म फॅट कमी झालं, फॅट लॉस, थाईज पण हे कमी झालं, याचे इंचेस पण कमी झाले. आणि मेन म्हणजे मला पहिले एक्सेल यायचं, आता एमचा पण ड्रेस व्यवस्थित येत आहे. आणि सगळ्यात ओके. महत्वाचं म्हणजे मी ज्या पण फ्रेंड्सला भेटते त्यांच्याकडून खूप छान कॉम्प्लिमेंट्स मिळते की वेट म्हणजे बॉडी एकदम व्यवस्थित शेप मध्ये आली आहे. प्लस चेहरा पण खूप फेअर होतोय, ग्लो दिसतोय चेहऱ्यावर, असं खूप छान वाटतं. म्हणजे येस. थँक यू सो इंचेस लॉस मच. खूप झाले मॅम माझे. म्हणजे माझे थाईज खूप हेवी होते, थाईज मधले फॅट्स कमी झाले आणि आर्म फॅट पण कमी झाले मॅम. येस. आणि ग्रेट. खूप फ्लेक्झिबिलिटी खूप छान वाटली मॅम. म्हणजे आता दुपारी आराम पण नाही भेटला. म्हणजे सकाळी 6 वाजतापासून उठते पण अगदी असं थकल्यासारखं वाटत नाही. आणि डेली इतकी सवय झाली आहे की क्लास करायचा आहे म्हणजे करायचाच आहे. येस. थँक यू सो मच. ग्रेट. थँक्यू मॅम, हा, थँक्यू. आणि हे सगळं फक्त जस्ट की एक कन्सिस्टन्सी आहे, सातत्य आहे, त्यामुळे या सगळ्या गोष्टी पॉसिबल असतात. आणि ग्रेट. एक छोटं बेबी असल्यानंतर दिवसभर किती स्ट्रेस लेवल असू शकते तर ते ते सगळं सांभाळून हा तुम्ही म्हणजे मेन मॅन म्हणजे ते कमी झालंय मॅम. म्हणजे मला किती पण हे झालं ना तरी पण असं थकल्यासारखं वाटत नाही, फ्रेश वाटतं. येस. ग्रेट. इट्स ऑल थँक्यू सो मच अबाउट मॅम.